अरे भाई यार, अरे भाई, अरे यार भाई ये कैसे हो गया? बाप रे बाप, इतका जास्त धुरळा, काय फुल दिसत. ओके हरर मध्ये मित्रांनो, मी MH45 रायडर, सायकल रायडर, विश्व सायकल यात्री. टायमिंग झालं आहे, ते टायमिंग सकाळ सांगतो मला. सकाळची चालते आहे 6:51, म्हणजे आपल्या इकडली 6:35 इंडियाची. सलग थंडी इतकी खतरनाक आहे का नाही भावानं, थंडी लई भयानक आहे. बघा भावांनो, पायात बिना चपला चालतोय मी, कारण की ते बी चांगलं असतं चाललेलं. सल्लग रस्ता असा निघालो मी आता. म्हणलं मोबाईल चार्जिंग लावा. पॉवर बँक तर मी रात्री चार्जिंग लावलं, रात्री 12 वाजता जाऊन लावलं चार्जिंगला. पाय दुखते ते, कारण की आपल्याला सवय नसते ना. पण त्यामुळं असं पण बोंगळ्या पायानं चालणं पण बरं असतं जरा थोडं. त्यामुळे चालतं मोबाईल चार्जिंग लावतो थोड्या वेळ, टेंट आवरतो लगेच निघतो थोड्या वेळानं पुढं. ये देख लो, ये पूरा 100% हो गया. इसको भी निकाल लेता हूँ अभी. हे भी फुल झाला आता पॉवर बँक. असं काहीतरी चार्जिंग घेतलं रात्री लावलेलं चार्जिंग राहिलं. तर मित्रांनो, आपण आता इथून निघायला लागलेलो, पण त्यातमध्ये काय झालं ना, काल रात्री बहिणीनं आपलं फुकट जेवण दिलं आणि आता म्हणजे चहा जेवण करून जावं. तर भावांनो, इतकी भारी माणसं मिळते का नाही, राईड करायला अजून भारी वाटतं. तिथलं त्यांचं रेस्टॉरंट आहे, त्यांच्याशी बोलूया जरा थोडं. चला त्यांच्याशी बोलूया थोडं, थोड्यानं बोलूया. जेवण झालं यांच्याशी बोलूया, तर जेवण करूया. तरीही बघा आपलं सकाळ सकाळचा आजचा नाश्ता, जेवणच म्हणा, जेवणच थोडक्यात हॉटेलवाल्यानं दिलं, म्हणजे आमच्यातर्फे तुम्हालाही. लय बाहेर लागतं, जर जेवण करून भेटतं तुम्हाला. तर भाऊनं जेवण हे झालं आहे, आपण इथं निघायला लागलेलो तर इथल्या मॅडमनं. तर भारी वाटलं खूप जास्त. चला त्यांची मुलाखत करून देतो आता. बहन जी चले निकलते हैं अभी हम. धन्यवाद, आपने हमें खाना खिला दिया. चला बघून लो निवत आहेत ना. हर हर महादेव, आई अंबाच्या नावानं सांग बरं. चला तर भावानो, ही बघून मला खरंच लडाखची आठवण आली बरं का. कारण की हे रस्ता बघितला ना, तर सेम टू सेम लडाख बनी, सेम टू सेम तीच सीन आहे. सेम अशी डोंगर, ती सेम अशीच नदी आहे. जी मी असं निघालो होतो खांद्याच्या दिशेने निघालो तेव्हा सेम टू सेम असं होतं. सेम काहीच फरक नाही. आणि गाव जेव्हा पाऊस आला ना, तेव्हा हे सगळं धुवून गेलं. ही बघा. चला निघू आता. फपुटा खतरनाक आहे बरं का आता. बाप रे बाप, इतका जास्त धुरळा, काहीच फुल दिसत नाही. घरच लागून गेली लोकांची घर. रस्ता जे आहे ना, ती पूर्ण ऑफ रोड आहे. ऑफ रोड पण असं तसं नाही, साईडनं लेक आहे आणि ती आहे ना, ती मला लडाखची आठवण करून देते, लडाखची. तर त्यामुळे मला चालवलं अजून भारी वाटतं या. ही बघा बघा, ही धुवून आले वरनं सगळे. हे बघा धुवून आले, सगळं धुवून आले वरनं खाली. ही बघा भावांनो, पाऊस आलता, पाऊस नाही इतकं महापूर आलता, महापूर. लोकांची घरं बिरं सगळी धुवून गेली. ही बघा, ही बघा, ही बघा रस्ता असा.
रास्ता पूर्णच्या पूर्ण धुवून गेलाय. कसा धुवून गेलाय? कारण की 15 दिवस आधी या इकडे लय म्हणजे लईच मोठी बाढ आली होती. काय म्हणते ती आपल्या इकडे काय म्हणते, पूर आलता. नदीला लय मोठा पूर आलता. त्यामुळं माणसांची घरं धुवून गेली. अजून नंतर परत अजून गावं धुवून गेली. बरेच माणसांवर खतरनाक सिच्युएशन आली होती. पण काय अडचण नाही, सगळं ठीक आहे. ठीक तर काय नाही बरं का. अजून बघू शकता आमचं हे डोंगर डासायला चालू होती कोंड पाठीमाग नाही. आणि मी इथं निघालो आता दार्जिलिंगच्या दिशेनं. तिकडे पूर्णच्या पूर्ण रस्ता खराबच आहे. तर चालायला अजून जास्त मजा येईल. चला फक्त चढ नसून. ह्याला काय म्हणलं, ह्याला ब्रिज म्हणलं जातं. ही वायुरुक्ता ब्रिज म्हणलं जातं ह्याला. त्यातला का आपली सायकल जी आहे ना ती बघा तेव्हा तिकडे रस्त्यावर सायकल लावली आणि रस्त्यावर मी असं तिकडे आलो. म्हणलं यावं एकदा जाऊन बघून, म्हणलं कसं दिसतंय काय. इकडे बघितलं तर सगळं ही बघा सगळं टोटल धुवून गेले, सगळं धुवूनच गेलं हे सगळं. आणि आता मी ब्रिजवरनं चालतोय मस्त मध्ये. ही डोंगर आहे मोठा का डोंगर हो का, ही डासळला आहे. तिकडे डासळला आहे का डासळला हेच कळलं नाही. मला वाटतं तेव्हा रस्ता बनायचा चालू आहे, रोड बनायचा चालू आहे. त्यामुळे ह्याला सगळ्याला डासळलं जातं. हे बघा का वरनं का इकडून रस्ता बनणार नाही आता. चला थोडं सिन. तर आता विषय असं झालं ना, सध्या मला गरम होत होतं म्हणून मी जॅकेट काढलं आणि ही कलर पेट ठेवलं. आता दोन माझं टी शर्ट वर आलतं. आता ही एक आहे आणि दुसरा एक आहे. कुठे गेला? ही एक आहे. आता ह्याला ठेव कुठं हे काय समजा नाही. आणि बस गेली इथनं. ही बघा सगळा पायावर रियांदा करून गेली. माझ्या इथनं गेली, इथनं ह्या खाड्यातनं गेली. तर सगळा प्रेशर उडला माझ्या अंगावाला. तर निघूया. आणि रस्ता बघताय ना तुम्ही, एकदम डेंजर आणि एकदम ॲडव्हेंचर. ह्याला ठेवायला लागेल मला कुठतरी आता. आणि मग निघायला पुढं बघायला कुठं ठेवायचं. इथं रस्ता होता पूर्णच्या पूर्ण पाणी जाऊन सगळं तुटून खाली पडलं. हे बघा असं वरनं कडून असा रस्ता होता. हे बघा वरनं रोड तुटून गेला, वाहून गेला सगळा रस्त्यानं. असला महापूर मी पहिल्यांदा बघितला की बाबा अख्खा रस्ता तर सगळा धुवून गेला आहे. हे बघा ही पूरा है का काय है, कसला पूरा है भाई. ही भाई इतनी बड़ी बाढ़ है कि यार मतलब कुछ नहीं बचा. पूरा का पूरा धुल के चला गया. एंड रोड तो भाई पूछो ही मत. हो रोड तर भाई इतकं खतरनाक आहे का नाही, चालायला भयंकर अपघात व्हायला लागली ते माझी. रस्त्याची पण कामं चालू होती आणि बाढ पण आली आहे. म्हणजे लय मोठ्या आतापर्यंत मी ही बघितल्या काय म्हणते ती व्हाईट बघितल्या, नंतर मोठं पूर आलेलं बघितलं. पण असला पूर जिंदगीत मी पहिल्यांदा बघितला आहे. 20 ते 30 किलोमीटर मध्ये पाहून काही ठेवलेलं नाही. पूर्णपणे व्हाईट रोळीनं सगळं धुवून आणलं. हे बघा पूर्ण धुवून आणलंय. 20 किलोमीटर पाठीमागून आलो पूर्ण सगळं धुवून आणलं. काय ठेवलं नाही. झाडं बिडं लोकांची घरं सगळे धुवून आणले. ती असली मोठी खतरनाक मध्ये आली होती. तिथं लोकांचं घर होतं. घर सगळं धुवून गेलं. कसं राहिलं नाही. शेती होती लोकांची तिथं, शेती सगळं गेलं, काय राहिलं नाही. रस्ता बिस्ता काय नाही राहिलं. रस्ता सगळा फुटून गेला. पाठीमाग रस्ता तर नाही, तिकडं काम चालू होती. म्हणजे इतकं डेंजर आणि इतकं बेकार ना. आम्ही पहिल्यांदाच बघतो या. खतरनाक आहे एकदम. बघा वाहून पूर्ण पॉकलँडच गेले खाली. पूर्ण पॉकलँड गेले. त्याला बघू जाऊन. अरे भाई यार, अरे भाई, अरे यार भाई ये कैसे हो गया? हाँ यार ये तो मैं पहली बार देख रहा हूँ यार. पूरा तहस महस हो गया भाई यार. ओ भाई, मतलब बाढ़ आई थी क्या कहीं पे? यहाँ पे पूरा का पूरा रोड धुल के आया है भाई. यार मैंने जिंदगी में नहीं देखा यार कभी. भावनो
मी अजूनपर्यंत का नाही इतके खतरनाक मेट्रो अजूनपर्यंत मी अजून इतकी खतरनाक कुठंच नाही बघितलेली. हो भाऊ, खतरनाक रे भाऊ एकदम. चला निघू आता इथनं. रोसनदार म्हणून असं गावाचं नाव आहे. तर तिथं आपण आलेलो आहे. पण मी पाठीमागं वाचलेलं सकाळी ते नाव वेगळंच होतं, माझ्या एक लक्षात नाही गेलं. हो चला. भाई साहब इतने घर कैसे भाई चले गए इस बाढ़ में भाई. मतलब सोच में पड़ा हूँ भाई, पूरा सोच में कि भाई इतनी बड़ी कैसी बाढ़ आ सकती है कि भाई लोगों के घर जो है ना पूरे के पूरे नीचे गिर गए यार. देख लो भाई पूरे के पूरे घर, वो देख लो भाई आगे पूरा का पूरा घर नीचे आ गया है. असं पण कुठं होऊ शकतं का भाऊ. माझ्यापाशी जर ड्रोन असताना, खरंच कुठं बोलत नाही, ड्रोनने खतरनाक एकदम फुटेज घेतली असती. हा कधी मिळता ड्रोन पुन्हा असतो आपल्याला. हे गज होतं मोठं गज, हे गज सुद्धा वाकल्यात आहे भावांनो. विचार करा काय काय कसला असला पुरा असेल हे बाबा. काय विचारात पडलो रे बाबा मी तर खरंच. असला कसला नाही काय पूर म्हणायचं. हो पूर्ण रस्ता गेला. अरे बापरे. हो वाव. फक्त जरा थोडा रोड थोडा नॉर्मल खराब आहे, पण लेवल आहे लेवल, काय अडचण नाही. वाय 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 रे धुरळा. अरे बाप रे बाप बाप, जगत नाही मला वाटतं या धुरळ्यानं. मैंने इतनी बड़ी बाढ़ जिंदगी में कभी नहीं देखी. लाइफ में बहुत ये फर्स्ट टाइम इतना बड़ा बाढ़ आया. अच्छा तो रास्ते में भाई जी मिले, वो बोले ये जो बाढ़ है ना ये फर्स्ट टाइम आई है, इतनी बड़ी बाढ़ भाई फर्स्ट टाइम आई है कि भाई पूरा का पूरा रास्ता बस्ता सब धुल गया है. तो भैया पाणी नाही प्यायला उशीर झाला, म्हणलं पाण्याची बाटली भरून घ्यावं. इथं पाणी चालतंय. निघालो सायकल तिकडे लावली. सकाळी जाऊन पाणी नाही पिलो. विश्वास करता होता तुम्ही 12 वाजत जाते अजून पाणी नाही पिलो. सकाळी तेव्हा तिथं जेवण केलं तेव्हा केलं तर पाणी पिलं, अजून पाणी नाही पिलो. पाणी हो काहीतरी खायचं बघायला लागेल मला, भूक लागली आहे थोडी. गराट असल्यामुळे इकडं पाणी लय पी वाटत नाही माणसाला ना, त्यामुळं असं आहे. रस्ता अजून आता पुढे खराब आहे. इथं एवढा थोडा नॉर्मल रस्ता लागला चांगला, तेव्हा इथनं चांगलं आहे, गाडीवर येते इथनं चांगला रस्ता आहे. बाकीचा पूर्ण खराब रस्ता आहे. आता पुढं अजून तुटून गेला रस्ता सगळा. पाणी गेलं थांबलो इथं पुढं आलो. तब तक तो ये भाई बोले भाई आप कुछ लोगे, बोला भाई चलो मैं आपको कोल्ड ड्रिंक पिला. चलो भाई ठीक है कोई बात नहीं, भाई पिला रहे कोल्ड ड्रिंक. ये देख लो, मतलब कल से मैं देख रहा हूँ भाई लोगों के मन इतने अच्छे हैं ना भाई, बहुत मदद कर रहे हैं भाई, बहुत ज़्यादा मदद कर रहे हैं. अच्छा लग रहा है यार बहुत ज़्यादा जब कोई मदद करता है. तो भाई कैसे मन में आया भाई जी? अच्छा लगता है. ठीक है भाई जी ने मेरे को ये ठंडा पिला दिया यार. चलो अच्छी बात. चलो अभी आगे चलते हैं कहीं पे एंड पीते इसको. ही आपली सायकल आहे. इतना रास्ता आहे असा पूर्ण धुवून आला. ती बघा रोड वरचा रोड आहे ना पूर्णच्या पूर्ण धुवून खाली आला. लय मोठं पूर आला होता. तर मी रस्त्याकडला साईडला बसलो. या आपली स्टिंग पाठीमागे एका भावाने घेऊन दिली आणि आपलं ही चिवडा ही मामानं खाली दिलता. तर नाश्ता करून झालेला आपल्याला पुढं निघायचं सध्याला.
मोबाईल चार्जिंग लावला हे बघा, इथं पॉवर बँक आहे, इथं माझा मोबाईल चार्जिंग लावले. सध्या रस्ता तर भावनी खतरनाक लागला नाही, काय कारण काय नाही कळत नाही. भयंकर सिच्युएशन बसली आहे, रोड लगा दाळ लागला आहे, हालत बेकार आहे, टाईट हालत झाली एकदम टाईट. मी आता नुकता सायकल साईडला पुढे आलो तर एक 4 चाकीवाला थांबला. भैया ये ले लो पानी की बॉटल ले लो. भाई मैं बोलो नहीं भाई मेरे पास है, भरी हुई अभी पीछे भरी है, धन्यवाद बोले मैंने उसको. तर भावांनो इतकी भारी माणसं मदत करते का इकडं खरंच. कालच्या दरनं फक्त आणि फक्त माझं 30 रुपये गेलताय, फक्त 30. किती? 30 रुपये. 1.5 दिवस झाला कंप्लीट, फक्त 30 रुपये गेलताय, त्याच्यावर काहीच गेलं नाहीत अजून. पण मॅटर करतंय की तुम्ही कसं राहताय, ह्याच्यावर पण मॅटर करताय. वाटतंय आज माझं काय खरं नाही काय गडी, कारण की रस्ता आता असं वाटतंय की काहीतरी मला काम लावतंय आज. काय लावलंय नेमकं असलं, काय चाललंय नेमकं मला काय समजेना गडे. पाकच रस्ता गेलाय सगळा, कुठं रस्ताच नाही, कसाच रस्ताच नाही कुठं. राडा राडा झाला सगळा, इतका बेकार रस्ता. तिथून फुटला म्हणजे काय, कुठं शिल्लकच नाही, रस्ताच नाही राहिला कुठं. इतका रस्ता पहिल्यांदा खराब बघितला. अरे लडाख बरं, ह्याच्यापेक्षा मी म्हणतो लडाख लय बरं भाऊ ना खरंच. अरे लडाख 1 नंबर रे भाऊ, 1 नंबर लडाख ह्याच्यापेक्षा. तर अर्धा पाऊण तास थांबलो इथं, मोबाईल थोडा चार्जिंग केला, पॉवर बँक तिकडे लावला चार्जिंगला. आता निघायला लागलो याचा इथनं, चला निघू. ओके हो. तर भावांनो आता मी घातलं जॅकेट, कारण की थंडी वाजायला चालू आहे. 2 वाजले ते, 2 वाजता इकडे थंडी वाजायला चालू होती. आता आपण निघू, आपल्याला जायचं तर रस्ता चांगला लागलाय. और ये लगी भाई चढ़ाई, चढ़ाई है भाई. हाँ अभी ये हुई ना भाई कुछ बात. हो दिख रहा है ना, ये पूरा ऐसे जाना है भाई, पूरा वो देख लो दूर तक 10 किलोमीटर. आता इथनं दिसतंय, एकदम प्लेन रोड आहे 10 किलोमीटर पर्यंत, इथनंच दिसतंय या बघा. चला बघायचं, निघायचं. हो वाव, फायनली चांगला रस्ता लागलाय बरं का. मला वाटलं चांगला रस्ता हाय नाही, पण लागला बरं का भावांचा. सदलाग चाललो या साधारणपणे 8-9 किलोमीटर आलो या, जिथं मोबाईल चार्जिंग लावलं होतं थांबलो तिथं आलेलो आहे. आणि पाठीमागचा ब्लॉग जर तुम्ही नसून बघितलं तर खाली लिंक दिली, ते पण ब्लॉग बघा नक्कीच बघा. रस्ता सुमसाम आहे, मला काय करणं काय पण घडे, रस्ता सुमसाम झाला आहे पूर्णपणे. हे बघा असं जायचं या. हुई चला काय पण म्हणा, पण सायकलिंगला जरा थोडा मजा येते, पण दुपारनंतरनं जरा थोडा मूड ऑफ होतो, माहीत नाही कशामुळं. कोणाला काय सोल्युशन असेल तर नक्की सांगा. ती बघा भावानं टिप्पर गाडी बघा, अशी वाहून आली, अशी वाहून पाण्यामध्ये वाहून आली बघा. काय रे कसली वाईटोळ, कसलं होतं रे नेमकं, काय होतं रे इतकं, म्हणजे काय ठेवलंच नाही रे त्या वाईटोळीनं. इकडे बघा हे काय चाललंय, ते JCBचे काम करतोय का नाही, ती जेवढं बी वाहून आलेलं आहे सगळी माती, ती माती आता आपल्या माणसावर ढकलून घेते आणि त्याचं एक पूर्णपणे असं लेवल रन करते बघा. तिथं माझ्या म्हणणे 1-1.5 एकर काढलं आहे, तिकडे बी अर्धा 1 एकर काढलं आहे. नाही म्हणतं तेवढ्यात तरी 5 ते 6 एकर तर रान काढलं असं. इकडली शीत हे अशी, हे काय केलं हे आपल्याला माहीत नाही बरं का, पण ह्याला वाप जे आहेत ना ते लय वेगळ्या प्रकारे तयार करते. वाप पिकाला वाप लय वेगळ्या प्रकारे तयार करते. कसं करते सांगतो तुम्हाला. असं आधी पूर्णपणे उभं छटते ते, आपण उसाला काही असं रे खातो तसं करते या, आणि आपण उसाला काही असं कट करतो, इथं तसंच कट करते, म्हणजे तर लय बारीक आणि लय आकूड कट करते. हे बघा तुम्हाला दिसत असेल तेव्हा अशा प्रकारे काहीतरी. कुठे गावात पुसलो हे बघा, इथं गावाचं नाव आहे
ही बघा इकडं गाव आहे, ही छोटंसं गाव आहे, लय मोठं गाव नाही. आणि असलं मला टेंट लावाय, मला जागा बघायला लागणार कुठंतरी. ह्याला टेंट लावायला जागा बघू आता. करमण झालं एकट्याला, जरा थोडं कसं तरी वाटायला लागलं. दत्ताबाची आठवण यायला लागलेली. चला बघू आता, जिथं वायफाय मिळेल तिथं टेंट लावून टाकू, नाहीतर आपलं काम व्हायचं नाही रात्रीला. तुम्हाला बी व्हिडिओ मला बघायला सोडायचा आहे. तुम्ही आता ही व्हिडिओ बघितला असेल सगळा, पण ह्या मागं लय मला प्रोसेस लागली करायला, तेव्हा पुढे जाऊन तुम्ही बघताय व्हिडिओ हा. चला मला बघूया आता कुठं टेंट लावायला जागा मिळतील, कुठं वायफाय मिळते बघायला लागणार इथं. चला आज टेंट लावायला जागा एकदम मस्त आपण हुडकलेली आहे. ओके, तर टेंट लावण्यासाठी आपण अशी काहीतरी जागा हुडकलेली इथे. ओके, तर काहीतरी भावना असं टेंट लावलं आहे मस्त मध्ये. असे आपली सायकल आहे, इकडे असं हॉटेल आहे मोठं एक, बघा असं काहीतरी एकदम मस्त मध्ये लावलेलं आहे, काही अडचण नाही. चला आता मी फ्रेश होतो, फ्रेश होऊन मग बसूया नंतर एडिटिंगला, बघूया काय होतं आहे काय नाही ते. पण खरंच बरं का, मी जशी माळ घातली नाही भावानं तसं मला खरंच बघा म्हणजे सगळीच मला सहकार्य करते, बघितले मला सहकार्य करते, लई जास्त सहकार्य करते, भारी वाटतं आहे. माणसं भाऊ इतकी मत करते या. चला फ्रेश होऊ मग नंतर भेटतो तुम्हाला. हे काम मला रोजचं आहे, हेच जरा थोडं टेन्शनचं काम आहे, कारण की ह्यातमध्ये का नाही मला रोज अशी वाकड टाकण्यासाठी ही खोलायला लागते. एवढंच फक्त, बाकीच काय नाही. चीज आहे ना ह्यातमध्ये असं ठेवायला लागतंय, म्हणजे रात्रीला ना थंड वाजत नाही. नाहीतर इकडे थंडी इतकी आहे का नाही बाबांनो, गारपण मारून टाकून माणसाला. हां लय मेहनत आहे, लय मेहनत आहे. आता लगेच केलं तर जात नाही, आता जातो. हे बघितलं हे बघा, एवढं सीन काढण्यासाठी एवढी लागते मेहनत करायला.